म्हणा तो पुन्हा घरी आला होता. वीणा त्याने परत राडा केलाय का ग? वीणा अगं मी काहीतरी विचारतेय तुला. चिका, मी नाही सामील होणार आहे बँड ग्रुप मध्ये. वीणा मी तुला एवढ्या वेळा समजावून सांगितलंय तरी तू असं म्हणतेस. चिका प्लीज, आपण हा विषय इथेच थांबवूयात का? आणि तुला कळत नाहीये का आपल्यात चर्चा नाही तर सतत वाद होत आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी रॉक बँड मध्ये गाणं म्हणजे बाबांचा विश्वासघात केल्यासारखं आहे ग. वीणा अगं तुला स्वतःची काही मतं नाहीयेत का ग? चिका, आपण ज्यांच्या संस्कारात वाढतो ना त्यांची मतं आपसुकच आपली मतं बनवून जातात. काही नाही, मी त्याला फोन करून सांगणार आहे की मला नाही जमणार आहे. चिका ग, मला खरंच नाही जमणार आहे, समजून घे ना प्लीज. ठीक आहे, तुझा निर्णय झालाय ना, पण मग फोन करून नाही सांगायचं. मग काय करू? हे त्याला भेटून सांगायचं. वीणा तू बँड मध्ये सामील व्हावं यासाठी त्याने काय काय प्रयत्न केलेत ना हे तुला चांगलंच माहिती. आणि या आवाजाने ना बेधून नहून जगासमोर गावं असं मला मनापासून वाटतं. वीणा, म्हणून मला तुला एकच विचारायचं की तू माझ्या बँड मध्ये गाशील. नेमक्या कुठल्या मर्यादा आहेत ते तरी सांग. मला त्याची नाही गरज वाटत. जोपर्यंत तू मला कारण सांगणार नाहीस तोपर्यंत मी इथून उठणार नाही. रामकृष्ण हरी, मी तुला म्हटलं होतं ना मी तुझ्या बाबांचं मत बदलणार. माफ करा, पण मी नाही सामील होणार आहे तुमच्या बँड मध्ये. ह्या विषयावर सतत चर्चा करून मला माझा वेळ वाया घालवायचा नाही. त्यामुळे तुम्ही गेलात तरी चालेल. 3 दिवस मी तुझी वाट बघेन. या 3 दिवसात जर तू रिहर्सलला आली नाहीस तर त्यानंतर मी पुन्हा कधी तुला भेटणार नाही. वीणा तू नाही म्हणालीस तर मी पुन्हा कधीच समोर येणार नाही असं म्हणालाय ग तू. निदान समोरासमोर जाऊन तरी नकार दे त्याला. वीणा तू आजच जाणारस. चिका, तू जर येणार असशील तर जाऊया. नाही वीणा, मला नाही जमणार आहे. माझ्या एका केसचे पेपरवर्क पूर्ण करायचे. उद्या तुझ्या लग्नासाठी कुठून पैसे आणणार आहोत आपण? माझ्याकडे काही मोजकेच दागिने, ते पण विकू की काय तुझ्यासाठी? रजनी, काय बोलतेस तू? बरोबर तेच बोलते मी. वीणा, आपल्याकडे फार पैसे नाहीये. उद्या तुझ्या लग्नापायी दादावर देऊळ विकायची वेळ येऊ नये म्हणजे मिळवलं. रजनी, रजनी, चिका, आजचा ना दिवसच खराब आहे. सकाळी तो किशा आणि आता हे. मला वाटतं आपण नाशिकला जायचं कॅन्सल करूया. वीणा, हे बघ, मला माहित नाही पुढे काय काय वाढून ठेवलं ते. वीणा, एखाद्या कामासाठी बाहेर पडताना मागे फिरून पाहायचं नाही असं बाबांनी सांगितलंय ना ग. चिन्मय अगदी बरोबर बोलते. वीणा, तू रजनीचं बोलणं फार मनाला लावून घेऊ नकोस. मामा, अरे तिने ऑलरेडी मनाला लावून घेतलंय. म्हणजे? अरे मी आणि वीणा बाहेर चाललो होतो पण आता तिने ते कॅन्सल केलं. का? वीणा, अगं इतरांच्या चुकीच्या वागण्या बोलण्याचा त्रास करून घेऊन आपण आपले निर्णय बदलायचे नसतात. मामा, मी पण ना तिला हेच सांगत होते. आता तिचं एवढं महत्वाचं काम आहे आणि ती बघ ना कशी करते. आता अशी जर आपण कामं पुढे ढकलत राहिलो तर कसं चालेल? अजिबात चालणार नाही. आणि काम महत्वाचं असेल तर ते करावंच लागेल. आणि वीणा तुझ्या बरोबर येते. वीणा, सांभाळून जा. ओके?
सावकाश. वीणा आता कुठे जायचंय सांग मला. चिका मलाही खरं तर आठवत नाहीये आता. अगं तू आधी येऊन गेलेस ना इथे. हो पण दिवाळीत आले होते, खूप दिवस झाले त्याला. पण आता नेमकं कुठल्या दिशेला जायचं हे कळत नाही. नाही बरोबर ठीक आहे. इथे लोकांना माहीतच असेल ना संगीत माफिया रिहर्सल हॉल कुठे आहे ते. आपण विचारू कोणाला तरी, जाऊ आपण. सावकाश. वीणा, एक काय झालं, तुझा पाय खूप दुखतोय का? एक काम करूया आपण ना, इथे कुठेतरी 2 मिनिटं बसूया. हा नाही नाही नको चिका, उगीच बसण्यात नको वेळ वाया घालवा. त्यापेक्षा लवकरात लवकर रिहर्सल हॉलला पोहोचू, त्याला नकार कळवू आणि लगेच निघू. मग मी जोपर्यंत त्याला नकार कळवत नाही ना तोपर्यंत मी स्वस्थ नाही बसू शकणार. खरंच खरंच चल. दादांना विचारते हा पत्ता कुठे. 1 मिनिट. दादा, इथे संगीत माफिया रिहर्सल हॉल कुठे माहितीये का? ओके, जवळच आहे ना, 2 मिनिटात पोहोचू ना. ओके, थँक्यू. चल, हे बाई इथून जायचं. बोल मना, बोल मना, हरवले 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 स्वप्न सारे हरवले हरवले हरवले. ना 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 ना, हरवले. अधीर झाले कुसुम मन हे, अधीर झाले कुसुम मन हे. कधी दिवाळे भ्रमरत नाही, कधी दिवाळे भ्रमरत नाही. कधी नवे नवेसे वाटते गाणे, नवे अंतरी दाटते. रंगते बहरते सप्तसुरांचे चांदणे, रंगते बहरते सप्तसुरांचे चांदणे. दिलतोम 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 तननन, दिलतोम 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 तननन, दिलतोम तननन, दिलतोम तननन, दिलतोम तननन, दिलतोम तननन. अहो तुम्ही काय करताय? प्लीज प्लीज उठा. वीणा, वीणा तू काय काय गायलीस? म्हणजे तू विठ्ठल मंदिरात गातेस तेव्हा कसे सगळे भक्त तल्लीन होऊन तुझ्याकडे बघत असतात, अगदी तसेच किंवा त्यापेक्षा सुद्धा ना जास्त रमले होते सगळे तुझ्यामध्ये. वीणा यार, तू माझी मैत्रीण आहेस ना, याचा ना मला प्रचंड अभिमान आहे. चिका वीणा, काय झालं? तू आता कसला विचार करतेस? चिका अगं, मला ना खूप टेन्शन आलंय माहितीये. म्हणजे बाबांना कसं सांगणार आहे हे सगळं? त्यांना जर उद्या कळलं की मी हे असं बँड मध्ये गाणार आहे तर त्यांना खूप वाईट वाटेल आणि खचतील ग ते.
एक मिनिट, तू शांत हो आधी. पहिली गोष्ट म्हणजे हे डोक्यातून काढून टाक की तू काहीतरी चुकीचं करतेयस किंवा खोटं बोलतेयस किंवा बाबांना फसवतेयस. वीणा, तू बँड मध्ये जॉईन व्हावं हे ना विठ्ठलाच्याच मनात होतं, म्हणून हे सगळं घडतंय ना. आणि तू नेहमी म्हणतेस ना की त्याच्या मनात जे काही असतं ते तोच आपल्याकडून घडवून घेतो, आणि हे तुला बाबांनीच सांगितलंय ना. आणि जर तुझ्या सख्याच्या मनात नसतं तर आज आपण इथपर्यंत पोहोचूच शकलो नसतो. म्हणजे मग मला सांग, तू बाबांचं मन मोडलंस हे असं आपण म्हणू शकतो का? आणि बाबाच म्हणतात ना ग की प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. मग ह्याची पण एक वेळ असेल ना. ती वेळ आली की आपण बाबांना सांगू ना सगळं. मी स्वतः येईन तुझ्यासोबत. पण आता हा क्षण एन्जॉय कर ग वीणा, प्लीज. चिका, अगं त्यांचं गाणं आणि माझं गाणं खूप वेगळं आहे, माहितीये मला. पण मगाशी प्रभास काय म्हणाला ते ऐकलंच ना तू. तुला इथे येऊन वेगळं काहीच नाही करायचंय. म्हणजे तू आतापर्यंत जे काही गात होतीस तेच तुला इथे येऊन गायचंय. म्हणजेच इथे येऊन सुद्धा तुला विठ्ठलाची सेवाच करायला मिळणार आहे. म्हणत होते गाडीने नको यायला, पण तू ऐकत नाहीस. तुला मी काय केलंय ग? मला माहित होतं का त्याची गाडी अशी बंद पडणार आहे ते? अगं पण तू ठामपणे नाही म्हणून सांगायचं होतं ना. चांगलं रिक्षाने गेलो असतो आपण. एक्सक्यूज मी, एनी प्रॉब्लेम? हे बघा, तुम्ही उगाच पॅनिक होताय. काही टेन्शन घेऊ नका. छोटासा काहीतरी प्रॉब्लेम झाला, मी करतो रिपेअर. माझी गाडी ना मला कधीच जगा देत नाही. डोंट वरी. हे बघा, तुम्ही गैरसमज नका करून घेऊ. म्हणजे रिक्षा मला जरा बरी वाटते. म्हणजे तुम्हीच बघा ना, असं रिक्षाने 2-4 माणसं असं आरामात जाऊ शकतात. किंवा रिक्षाला असं कव्हर असतं आणि तुमची गाडी अशी मोकळी आहे ना, मग असा खूप वारा लागतो किंवा कधी पाऊस आला तर भिजायला होईल. शिवाय रस्त्यात किती धूळ असते, ती सगळी मग आपल्या चेहऱ्यावर उडणार. म्हणून म्हंटल. हा, पण मला एक सांगा, म्हणजे स्पीडचं काय? म्हणजे कुठेतरी लवकर पोहोचायचं असेल तर मग रिक्षापेक्षा गाडी बेटर ना. किंवा पिकनिकलाच जायचं असेल तर रिक्षाने जायचं सगळ्यांनी. मला ना तुम्हाला नीट सांगता येत नाहीये किंवा मी जे काही म्हणते ना तुम्हाला कळत नाहीये. तुम्ही एक काम करा ना, तुम्ही एखादी रिक्षा विकत घ्या, म्हणजे तुम्हाला फरक कळेल. ठीक आहे वीणा मॅडम, मी गाडी विकतो आणि रिक्षाच घेतो आता. तसं नाही. मी हॅलो, हा आई बोल ग. आत्ता? बरं बरं ठीक. मी बघते काय करायचं. हो बाय बाय. काय झालं? अगं आईचा फोन होता. तिची एक मैत्रीण बस स्टँडवर थांबली, तर तिला तिथून पिकअप करून मला दुसरीकडे एका ठिकाणी सोडायचंय. तर मी ना बस स्टॉप आलं की उतरते. पण तू एकटी घरी जाशील ना नंतर? हो मी जाईन, पण गाडी तर स्टार्ट होऊ दे. गाडी होणार स्टार्ट आता. पाहिलं, म्हणलं ना माझी गाडी कधी दगा देणार नाही. चला. थँक्स. तुम्ही मला घरी सोडलत म्हणून मी थँक्स म्हणाले. तुम्ही का थँक्स म्हणताय? वीणा, आज संध्याकाळी लवकर येशील का? अरे काय ना, आज आपल्या घरी तन्वी येते ना. काय रे, काय झालं? काकू, काल त्या तन्वीने रिहर्सल हॉल मध्ये येऊन मोठा ड्रामा केला. माझा आणि माझ्या अख्ख्या बँड ग्रुपचा अपमान केला. हो, प्रभास, अरे तन्वी असं का वागली हे तुझ्या लक्षात येतंय का? का? हे बघ, आईचा अपमान झाला
तर कोणालाही राग येणारच ना रे. आता तसं बघायला गेलं तर शैला वंस काही तुझी आई नाहीये, पण जर का उद्या त्यांचा कोणी अपमान केला तर सगळ्यात जास्त वाईट तुलाच वाटेल ना. हो ना. आणि तसंच आहे. मग येशील ना संध्याकाळी? बघू, जमलं तर ये. हे योगिनी, अगं तुला संध्याकाळी काही कुस्तीचा आखाडा तयार करायचा का घरात? तन्वी विरुद्ध प्रभास, तन्वी विरुद्ध शैलजा, काय? उर्मी खूपच छान दिसतेस ग. मी भारीच दिसते, थँक्यू. बरं चला लवकर निघूया, पहिल्या दिवशी उशीर नको व्हायला. प्रवासवर ना असं छान इम्प्रेशन पडलं पाहिजे. होय, चांगलंच इम्प्रेशन पडलं पाहिजे. पण उर्मी, मला काय वाटतं, तू 1-2 दिवस रिहर्सल हॉलला येऊच नको ना. डोक्यावर पडलीस का तू? येऊ नकोस का येऊ नकोस? हा, जरा प्रॉब्लेम आहे, समजून घे ना. काय प्रॉब्लेम आहे आणि कोणाचा प्रॉब्लेम आहे? तू इकडे ये 1 मिनिट. इकडे ये. शिका ग. इकडे ये. काय प्रॉब्लेम आहे आणि कोणाला प्रॉब्लेम आहे? बाकी कोणाला नाही, तुलाच प्रॉब्लेम होणार आहे. मला कसा काय? अगं, आपल्या वीणाला फक्त विठ्ठल मंदिरात गायची सवय आहे की नाही. मग जर तिथे नवीन वातावरणात गेल्यावर जर ती काही चुकली तर त्या प्रभासची चिडचिड होणार, आणि मग ती चिडचिड कोणावर होणार? कोणावर? तूच विचार कर ना. माझ्यावर? कसली हुशार आहेस का तू. म्हणून मी तुझ्या भल्यासाठीच सांगत होते की तू 1-2 दिवस रिहर्सल हॉलला नको येऊ. आपल्याला माहित नाही यार तिकडचा माहोल काय येते. आता आम्ही तिकडे गेलो तर सगळं कळेल ना आम्हाला, मग तू येऊच शकतेस की. आणि उद्या जर वीणा काही चुकलीच तर प्रभासची चिडचिड तुझ्यावर नको व्हायला, म्हणजे तुझ्यावर काही शेकायला नको, एवढंच. नाही नको, ते तसं नकोच व्हायला. ते उगाच असं वाड्याचं वांग्यावर येईल काहीतरी. वडाचं वांग्यावर ग. तेच करेक्ट. म्हणून ना प्रभाससाठी अशी हिरोईन असली पाहिजे, साईड हिरोईन नाही, मेन हिरोईन असली पाहिजे. हे करेक्ट बोललेस, हेच म्हणायचं होतं मला. झालं का? हा ताई एक ऐक तू माझं, चिका बरोबर जा. हा, आज तू म्हणजे 1-2 दिवस जा तिच्या बरोबर, मी येईन नंतर. उर्मी नक्की ना? हो ताई, कन्फर्म. जा तू, जा. निघूया मॅडम. सावकाश हा ताई. काय सांगितलंस तू तिला? तिने डायरेक्ट प्लॅनच बदलला. अगं काय नाही, लहान बाळाला ना लॉलीपॉप दिलं आणि थोडंसं खेळवत बसले, बाकी काय. स्मार्ट. हा, अशी विचार करणारी माणसं ना आवडतात मला. अहो, पण घ्यायला येण्याची काही गरजच नव्हती. आम्ही निघालोच होतो येण्यासाठी. वीणा, तू आता माझ्या बँडची मेंबर आहेस आणि माझ्या बँडच्या प्रत्येक मेंबरची काळजी घेणं हे माझं काम आहे. सो प्रभास, हे असं सोबत जाणं बरोबर नाही दिसणार. त्यापेक्षा तुम्ही व्हा ना पुढे, आम्ही येतो मागून. वीणा, अगं तुझा पाय बरा नाहीये, त्यामुळे चालताना तुला किती त्रास होतोय हे समजतंय मला. मी काय रोज येणार नाहीये तुला न्यायला. एकदा का तुझा पाय बरा झाला की ये मग तुझी तू. पण जोपर्यंत तुझा पाय बरा होत नाही तोपर्यंत तरी तू माझ्यासोबत यायला काहीच हरकत नाहीये असं मला वाटतं. हो, पण मी येऊ शकते, म्हणजे मी सांभाळू शकते स्वतःला. वीणा, प्रत्येक जण स्वतःला सांभाळू शकतोच, पण जर एखादी व्यक्ती सोबत असेल तर बरं वाटतं ना. वीणा, हट्ट करू नकोस ग. तो काय चुकीचं बोलतोय का? म्हणजे आपण रिक्षाने जाणार येणार, कधी जर आपल्याला उशीर झाला तर बाबांच्या जीवाला उगाच घोर लागणार. आणि आपण एवढ्या लांब जातोय तर एखादी ओळखीची व्यक्ती सोबत असेल तर काय हरकत आहे सांग मला. राईट. चिका, तू नक्की कुणाच्या बाजूने आहेस? मी संगीताच्या बाजूने. प्रभास, आम्ही येतोय तुझ्यासोबत, चल. गुड. त्याआधी आपल्याला मंदिरात जायचंय. हो, आधी मंदिरात जाऊ आणि मग सगळे एकत्र निघू. एक मिनिट. हॅलो, हा बोलते. आपण कोण? ओके, एक मिनिट. हा, माझ्या नाही का क्लायंटचा कॉल आलाय. ओके, यू कॅरी ऑन. तोपर्यंत आम्ही मंदिरात जातो. हो, ओके. हॅलो. तुम्ही आपले सासरे भाऊ नसते ना, लोचट
आणि निर्लज्ज शब्दाचा अर्थ तुम्हाला बरोबर समजावला असता. कसं आहे, आपलं बायकोवर जाम प्रेम आहे, त्यामुळे आपण गप बसतो. काय हो सासरे बा, तुम्ही माझ्या बायकोला दुसऱ्या भजनी मंडळात गायला पाठवून राहिले ना, मग आपल्यासोबत पाठवायला काय हरकत आहे? काय दादा, तू वीणाला भजनी मंडळात गायला पाठवलंयस? हो, मी वीणाला त्या संगीत मंथन भजनी मंडळामध्ये गायची परवानगी दिली. याचं कारण ती मंडळी सात्विक आहेत, विठ्ठल भक्तीची आस आहे त्यातल्या प्रत्येकाकडे, आणि मुळात त्यांचा भाव शुद्ध आहे, आणि ते सगळे मनापासून विठ्ठल भक्ती करतात. तुझ्यासारखं नाही. त्यांच्या सच्चेपणाचा एक अंशही नाही रे तुझ्यात. आणि कसा येणार रे तो? जशी खाण तशी माती. रग्या, दिशा, वेळीच आवर स्वतःला, नाहीतर मला खरंच रघुनाथचा रग्या व्हावं लागेल. आणि त्यावेळी मला कुणीही अडवू शकणार नाही. हे नाही आवडलं त्याला. खा खा, काहीतरी ऑर्डर कर. हो करते ना. वीणा, आर यू ओके? सॉरी, मी आता मुद्दामून नाही केलं, मला खरंच नाही जमलं. वीणा, अगं इट्स ओके अँड इट्स कम्प्लिटली फाईन. तू किती सिन्सिअर आहेस हे तुझ्या गाण्यातून मला ऑलरेडी समजलंय. सो डोंट माइंड. वीणा, तुला काय हवंय खायला? नाही नको, मी डबा आणलाय. चिका. आणि तुम्हाला कुणाला काही हवं असेल तर तुम्ही. नो थँक्स, आम्ही ऑर्डर करणार आहोत. ओके. प्रभास, तुला काय ऑर्डर करू? वीणाने बँड मध्ये फ्रीली गाण्यासाठी आधी तिला इथे कम्फर्टेबल करणं इम्पॉर्टंट आहे. खा, माझ्यासाठी तू काही ऑर्डर करू नकोस. प्रभास, तू तर बोललास तुला भूक लागले ना? हो, अच्छा अच्छा अच्छा. तू सुद्धा स्कूलच्या मुलांसारखा डब्बा आणलायस का? कॅश यार, खूप दिवस झाले बाहेरचं खातोय, कंटाळा आलाय. आज ना मस्त काहीतरी घरचं खाण्याची इच्छा झाली आहे. वीणा, तू तुझा डबा माझ्यासोबत शेअर करशील? काका, ऍक्च्युली एक काम कर,
माझी पण ऑर्डर कॅन्सल करून टाक यार. इनफॅक्ट एक काम कर ना, आज आपल्या सगळ्यांच्याच ऑर्डर्स कॅन्सल करून टाक. ओके. ओ हॅलो प्लीज, माझी नाही हा, मी बाहेरच खाणार आहे. या या लवकर या. चला. नीर नो. हाय. तू काय आहे? प्रभास, तू आपल्या घरी आलास. बाहेरच्या माणसांना बघून इतकं डिस्टर्ब व्हायची गरज नाही. जा, तू फ्रेश होऊन ये आणि जेवायला बस. मिहीर, प्रभास घरी एकटाच येतो का जेवायला? नाही म्हणजे मला वाटलं त्याचे ते बँडवाले लोकही येत असतील. येतात ना. आज सकाळी सुद्धा एक जण आला होता नाश्ता करायला. ओ म्हणजे असे फ्री मध्ये येतात जेवायला? हो ना. तन्वी, तुझा माझ्यावरचा जो काही राग आहे ना, तो तू काल माझ्या रिहर्सल हॉलवर येऊन व्यक्त केलास. मी ऐकून घेतला तू. पण आता माझ्या बँड ग्रुप बद्दल ना तू काहीही बोलायचं नाहीयेस. प्रभास, माझ्या बायकोशी बोलतोस याचं भान ठेव. झालेली नाहीये अजून. झालेली नाहीये. तन्वी, तू रिहर्सलला गेली होतीस? येस. एनी प्रॉब्लेम? येस, मेनी प्रॉब्लेम्स. तुझा ऍटिट्यूड हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. गरज नसताना जबरदस्तीने लोकांच्या स्पेस मध्ये घुसतेस हा दुसरा प्रॉब्लेम आहे. चुकीच्या व्यक्तीवर आपला राग काढतेस हा तिसरा प्रॉब्लेम आहे. अजून काही ऐकायचंय? तन्वी, थांबा. तन्वी थांबा. कुणी कुठेही जायचं नाहीये. जेवायला बसा. प्रभास, जा फ्रेश होऊन ये. एक मिनिट. तिकडे बस. तिकडे बस. त्यापेक्षा त्या किशोर रांगडे पाटीलच्या मंडळात गायलीस ना तर दोन्ही गोष्टी साध्य होतील. भक्तीपरी भक्ती आणि पैशापरी पैसा. किशाने भजनी मंडळ सुरू केलंय? हो मग. आणि त्याच्या मंडळात जर तू गायलीस ना तर रगड पैसा द्यायला तयार आहे तो तुला. वीणा फक्त तिच्या सख्यासाठी गाते. गाणं हा तिचा पैसे कमवण्याचा व्यवसाय नाहीये. तिचं गाण्यावर प्रेम आहे. त्यातून तिला समाधान मिळतं, आनंद मिळतो, म्हणून ती गाते. अहो तुम्ही मला हे असलं नका सांगू. हे भक्ती, संगीतावरचं प्रेम हे सगळं खोट आहे. हल्ली प्रत्येक जण पैशाच्या मागे आहे. फक्त स्वतःच्या फायद्याचा आणि पैशाचा विचार करते. रजनी, पैसा जगण्याचं माध्यम आहे, जगणं नाही. ही पुस्तकी वाक्य मला नका ऐकू. वीणा, तू ज्या कुठल्या मंडळात गाशील ना त्यांच्याकडून चोख पैसे घे.
हिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. मला सकाळीच दादांकडून कळलं तुझ्या भजनी मंडळाबद्दल. ऐकून खूप बरं वाटलं. आणि तू अजिबात काळजी करू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. मामाला सगळं खरं सांगून टाकू का? माझ्या मनावरचा भार तरी थोडा हलका होईल. काय ग, काय झालं? यशस्वी हो, खूप मोठी हो. अहो काय करायचं ह्या मुलाचं ना मला तर काहीच कळत नाही. अहो तन्वीशीच लग्न करायचा हट्ट धरून बसलाय हा. अहो आई आहे मी त्याची. मुलाच्या बोलण्याने आईच्या काळजाला किती वेदना होतात हे कसं समजावू मी त्याला. माझ्या डोळ्यासमोर मी माझ्याच मुलाला एकट्याने जगताना कसं बघू शकेन? तुला खरंच असं वाटतंय की मिहीरचं तन्वीशी लग्न झालं नाही तर तो बिन लग्नाचा राहील? हो ना. तसं असेल ना तर आई म्हणून तू त्याला ओळखायला नापास झालीस. पण उगाच आपण विषयाची परीक्षा कशाला घ्या ना. म्हणजे मी काय म्हणते, तो तन्वीसाठी इतका ठाम आहे तर मग आपण तरी कशाला नाही म्हणा ना. आपण तन्वीला ह्या घरी सून म्हणून घेऊन येऊया ना. म्हणजे कसं मिहीरचं आयुष्यही मार्गी लागेल. आणि माझ्यामुळे तुमची आयुष्य मार्गी लागली आहेत. काडीचीही मदत न करता तुम्हाला या घरात राहायला मिळतंय ना. सगळ्या सुखसोयी मिळतायत ना. मग अजून कशाचीही गरज नाही. जे आहे त्यात आनंदी राहायचं. आणि एक गोष्ट, तन्वी हा विषय या घरासाठी संपला. कायम लक्षात ठेवायचं हे. कायम. मी आता जे काही बोललो, जे काही वागलो त्यासाठी मनापासून सॉरी. पण मी हे सगळं मुद्दाम करत होतो. म्हणजे मी कालपासून ऑब्झर्व करतोय तू ना आमच्याशी मोकळेपणाने वागत नाही. म्हणजे तुझं वागणं ना खूप तुटक वाटलं मला. आय एम सॉरी, पण मला ते खटकलं. आणि जेव्हा सरळ मार्गाने गोष्टी होत नसतील तेव्हा माणसाला वाकड्यात शिरावंच लागतं. वीणा, आपल्याला जर एकत्र काम करायचं असेल ना तर आपण मोकळेपणानं वागणं खूप महत्वाचं आहे अगं. अँड आय थिंक आत्ताच्या आपल्या या छोट्या खोट्या भांडणामुळे का होईना तू तुझा स्टँड घेतलास. वीणा, मला फक्त एवढंच वाटतं की तू चिका बरोबर कशी असतेस, एकदम फ्रीली, एकदम बिनधास्तपणे वागतेस की नाही, तसंच तू आमच्या सोबत सुद्धा राहा. काय पटतंय ना तुला? तुझा राग शांत झाला नाहीये का अजून? प्लीज नाही म्हणू नकोस यार, नाहीतर मला आणखीन एक वडापाव खावा लागेल. अंकल, फर्स्ट क्लास 10 वडापाव ऑर्डर कर. येस. 6? हा 10. पण बँड मध्ये तर 6 जण आहेत ना. 7. तू स्वतःला विसरलीस? आणि मी पण खाणार आहे हा, म्हणून 8. ये बात चिका. आणि खाकाचं एका वडापाव मध्ये पोट भरणार नाही म्हणून 10. काय काही नाही. काय काही नाही. बस झालं आता. चिकाच्या सांगण्यावर ना 2 दिवस कसे बसे काढलेत मी. आता नाही. पण आता उद्या मी काहीही झालं तरी प्रभासला भेटायला जाणार. आता रिहर्सलला जायचं म्हणजे प्रभासच्या आवडीचा ड्रेस घातला पाहिजे, त्याला आवडेल असा.
मस्त दिसणार आहे मी. कोणता ड्रेस घालू? कोणत्या ड्रेस मध्ये आवडेल मी प्रभासला? जाऊ दे, कुठलाही ड्रेस घातला तरी प्रभासला मी नक्की आवडणार आहे. उगाच टेन्शन घेते. हा जरा फेंट वाटतोय का? मग हाच नाही नाही नाही, हाच कसा? हा तर लास्ट टाइम घातला होता. नाही हाच. जांगचा फेवरेट कलर कोणता आहे हे सुद्धा माहिती नाही मला. कसं होणार आहे माझं? आज घालावं लागेल. वीणाताई, माझ्या प्रत्येक प्रॉब्लेम वरचं सोल्युशन वीणाताई. करेक्ट. वीणाताईला आत्ताच्या आत्ता ना कॉल करून सांगते, प्रभासला विचार त्याचा फेवरेट रंग कोणता आहे. लगेच कळेल ना तिथल्या तिथे. वीणाताई, हा ताई उचल, ताई उचल, लगेच उचल फोन. का? अगं म्हणजे शैलजा वंश जशा वागल्या. वागू देत, पण त्यासाठी मी तुमच्यावर का राग काढू आंटी? हे बघा, माझा राग हा प्रभास आणि शैलजा मॅडमवर आहे, बाकी कुणावर नाही. आणि तसंही तुम्ही त्यांना घाबरता, मी नाही. मी कुणालाही घाबरत नाहीये, मला तशी सवय सुद्धा नाही. ही जर या घरात आली तर माझा फायदाच फायदा आहे. हिचा वापर मी शैला वंशना गप्प बसवायला करणार. येस. आंटी, तुम्ही शैलजा मॅडमना एवढं का घाबरता? मी? छे छे, मी कुठे घाबरते? ओ, इज इट? मग जेव्हा काल रात्री जेवणाच्या वेळी जेव्हा त्या मला ओरडल्या तेव्हा तुम्ही कोणी काहीच बोललं नाहीत. तुम्ही मला थांबवलं सुद्धा नाहीत. कॅश, कॅश नाही करिश्मा. माझं नाव करिश्मा आहे आणि जी लोक माझ्या क्लोज आहेत तेच फक्त मला कॅश हाक मारू शकतात. हे बघ करिश्मा, मला माहितीये प्रभास आणि बाकी सगळे तुला जे काही बोलले ना ते ऐकून मला सुद्धा खूप वाईट वाटलं. तसं बघायला गेलं ना तर तुझं काहीच चुकलं नाहीये. तू फक्त मला सावध केलंस आणि वास्तवाची जाणीव करून दिलीस. पण अगं, तू त्यांची बाजू सुद्धा समजून घे ना. आता तू मला सांगणार आहेस की इतरांची बाजू कशी समजून घेऊ एन ऑल? तू काल आलीयस या बँड मध्ये, बट बिहेव अशी करतेस ऍज इफ तू सगळ्यांना लहानपणापासून ओळखतेस. हे बघ, मला तसं नव्हतं म्हणायचं. काय सॉरी करिश्मा, मी फक्त एवढंच. फक्त व्हॉट? हा, तुला माहितीये मी किती इम्पॉर्टंट आहे या ग्रुप मध्ये? हा जो रिहर्सल हॉल दिसतोय तुला, हा प्रभास आणि मी सिलेक्ट केला होता. आणि हे जे इन्स्ट्रुमेंट्स आणायला मी, प्रभास, अजय कुठे कुठे फिरलोय ना हे तुला माहिती सुद्धा नाहीये. ओके? अगं मला एवढंच काय? हा, तुला हे सुद्धा माहिती नाहीये की या बँडचं नाव संगीत माफिया मी सजेस्ट केलं होतं. तुला माहितीये या स्टेजवर सगळ्यात पहिले सॉन्ग मी गायले होते. And that was cheered by this gang. आणि आज तीच गँग तुझ्या फेवर मध्ये येऊन मला ओरडते. कोण आहेस कोण तू? हा, एखाद्या सुपर टॅलेंट सिंगिंग कॉम्पिटिशनची विनर? स्वतःच्या देवळात स्वतःच्या लोकांसमोर गाणं इज व्हेरी इझी, पण जेव्हा हजारो करोडो क्राऊड समोर तुला गावं लागेल ना तेव्हा तुला समजेल की व्हॉट इट मीन्स. सी, इतक्या मोठ्या क्राऊड समोर मी किती कॉन्फिडेंटली गाते ते, आणि तो क्राऊड सुद्धा किती क्रेझिली रिस्पॉन्ड करतोय. तुला जमणार आहे सगळं? लाईफ मध्ये पहिल्यांदा प्रभासचा चॉईस चुकलाय, अँड आय होप तो हे एक्सेप्ट करेल
आणि चूक सुधारेल. आता हे सुद्धा जाऊन तू सांग प्रभास आणि माझ्या गँगला. ओके? जर माझ्या असण्याने कोणाला एवढा त्रास होणार असेल ना, तर मी नाही थांबणार बँडमध्ये. चला मी येतो आता. चिन्मयी, मला वीणाशी बोलायचंय. बरं तुम्ही बोला, मी बाहेर थांबते. थँक्स. वीणा मी आहे बाहेर. वीणा, आर यू ऑल राईट? तू ठीक आहेस ना? मी ठीक आहे. तुला बघून असं अजिबात वाटत नाहीये. वीणा, काय झालंय सांग ना. खरंच काही नाही. नाही, ज्या मुलीला खोटं बोलायला आवडत नाही ती मुलगी आज खरं काय ते लपवते. वीणा, हे बघ, आय कॅन अंडरस्टँड. तू आता जे फील करतेस ना ते खूप नॅचरल आहे. कधी कधी नाही जुळून येत गाणं, कारण नवीन वातावरण, नवीन लोक, नाही म्हटलं ना तरी या सगळ्या गोष्टींचं दडपण येतच. पण अगं त्याचं टेन्शन नाही घ्यायचं आणि मनाला तर अजिबातच लावून घ्यायचं नाही. तुला या गोष्टीचं वाईट वाटतंय ना की तू आजही गाताना कॉन्शियस झालीस. बरं ऐक, आपण ना उद्या फ्रेश मूड मध्ये नव्याने सुरुवात करूया. वाटल्यास वडापाव पार्टी करूया. हा, मी तुला सांगतो ना, खाखा सगळे वडापाव फस्त करणार आणि आपल्या वाट्याला एकही वडापाव उरणार नाही. प्रभास प्लीज. सॉरी, मी निघते. वीणा, एक मिनिट. वीणा थांब. वीणा, काय झालंय? काय प्रॉब्लेम झालाय सांग ना तू. या घरात म्युझिक चालत नाही, तुला माहिती आहे ना? मग कुणाला विचारून केलंस? म्हणजे शैलेश, तुझ्या बायकोला आवर घाल जरा, आणि गरज पडली तर तिला या घराची शिस्त आणि नियम तिला पुन्हा एकदा नीट समजावून सांग. असे समजावून सांग की तिला ते कायम लक्षात राहतील. पुन्हा हे सगळं सांगायची वेळ माझ्यावर आणू नकोस. मान्य आहे की या घरात शिस्त असते, नियम असतात, पण मग ते सगळ्यांसाठी सारखेच असायला हवेत ना. म्हणजे जसं काय तुम्हाला कळतच नाहीये मी काय म्हणते ते. या घरात प्रभासचं म्युझिक वेड खपवून घेतलं जातं. तो रिहर्सल करू शकतो, कॉन्सर्ट करू शकतो. अरे त्याचं तर स्वतःचं म्युझिक बँड सुद्धा आहे. आणि त्याच घरात मी साधी म्युझिक सिस्टीम ऑन केली तरी तुम्हाला त्याचा प्रॉब्लेम. वा वा, म्हणजे प्रभास सख्खा आणि आम्ही सावत्र, असं कसं चालेल? बोलताना नीट विचार करून बोल. विचार करूनच बोलते. आम्हाला एक नियम, प्रभासला एक नियम, असं नाही चालणार. हे बघा, नाहीतर मला ना समजावून सांगा की या घरात प्रभासला सगळं करायची परवानगी आणि आम्हाला नाही, असं का? नाही म्हणजे तुमचे हे नियम, या सगळ्या गोष्टी आमच्या तरी समजण्या पलीकडे, हो ना? खरंय तुझं, अगदी खरंय. ह्या गोष्टी तुम्हा सगळ्यांना समजण्याच्या पलीकडच्याच आहेत. पण तू विचारतेस म्हणून सांगते, प्रभासचं संगीत प्रेम हे आजचं नाहीये. आणि नवीन वर्षातली कॉन्सर्ट झाली की तो हे सगळं सोडून देणार आहे, असं वचन दिलं त्याने मला. सोडेल तेव्हा सोडेल, पण आजवर त्याचं संगीत प्रेम या घरात जोपासलंच कसं गेलं? आणि जर त्याचं संगीत वेड या घरात खपवून घेतलं गेलंय ना, तर मी पण माझा छंद, माझी आवड जोपासणारच.
आणि तेही इथे खपवून घेतलं गेलं पाहिजे. अजून किती सरप्राईजेस देणार आहेस? हो, पण यावेळी तुझ्यासाठी नाही आहे ते सरप्राईज, तुझ्या भाच्यासाठी. म्हणजे? डोळे मीठ. बर. हात पुढे कर. आता उघड. कसं वाटलं? अरे किती क्यूट आहे हे. हा, पण तुझ्यासाठी नाहीये, प्रभाससाठी आहे. अच्छा, म्हणजे प्रभासला हे गिफ्ट देऊन त्याला आपल्या ग्रुपमध्ये सामील करण्याचा प्लॅन आहे तुझा? नाही तसं नाहीये. उलट हे गिफ्ट पाहून ना प्रभास मधलं संगीत प्रेम फुलून उठेल. आणि जेव्हा ते फुलेल तेव्हा त्याच्या प्रत्येक गाण्यात मी असेल तुझ्यासोबत. पण मग तूच दे ना त्याला, तो गाडीतच बसलाय. नाही, नको. म्हणजे जोपर्यंत मी रीतसर तुला मागणी घालत नाही तोपर्यंत मी तुझ्या घरातल्या कोणालाच भेटणार नाही. अरे पण बाबांना माहिती आहे हे सगळं. अगं हो, कारण ते आमच्या मंदिरात येतात, त्यामुळे ते. आतू चल चल, बाय बाय. मी तुझ्यासाठी गिफ्ट आणायला गेले होते. थँक्यू आतू, आर माय स्वीट हार्ट. यू आर माय स्वीट हार्ट टू. आता हे माझ्या जवळच राहणार. माझ्याही. प्रभासच्या मनात संगीताचं प्रेम रुजवून स्वतःची इच्छा पूर्ण केलीस तू. पण माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण ठेवल्यास. तू माझ्या आयुष्यात आणि हे तुझं गिफ्ट प्रभासच्या आयुष्यात आलेच नसते तर आज मी अशी वृक्ष झालेच नसते. तुला गरजेपुरते पैसे देतो की नाही? मग अजून पैसे कशाला हवेत तुला? या वयात मुलांचे खर्च असतात, नाही पुरत पैसे. आणि तुमच्या लक्षात आलं नसेलच, उर्मी मोठी झाली आता. नुसतीच वयाने मोठी झाली, जबाबदारीची जाणीव मात्र शून्य शून्य. मनोहर, अरे काय झालं इतकं? सांगा सांगा आता दादाला, चांगला मीठ मसाला लावून सांगा. दादा, उर्मीला पैसे हवे होते जे तिने माझ्या पकडातून घेतले, मला न सांगता न विचारता. देवा 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 देवा, आता सगळे माझ्या उर्मीच्या जीवावर उठणार. रजनी, गप्प बस, उगाच कांगावा करू नकोस. उर्मी, माझी तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. हो का? तुम्ही उर्मीकडून अपेक्षा करता? तुम्ही तिच्या कोणत्या अपेक्षा पूर्ण केल्या? तो बापाचं नाव देण्यापलीकडे तुम्ही काय दिलं तिला? रजनी, उर्मी, तू आज जा, जा बाळा, नाहीतर तुला काय काय ऐकावं लागेल ना, काय माहिती. थांब उर्मी. मनोहर, आपली मुलं तशीच वागतात जसे आपण त्यांना संस्कार देतो. हे कदाचित तुझ्या बायकोला समजत नाही. आणि कसं समजणार रे? माझ्या आई वडिलांनी तिला दिलेले संस्कारांना तिनं कधीच तिलांजली दिली आहे. दुसऱ्याचा पैसा वस्तू कधी चोरू नये, खोटारडेपणा कधी करू नये, हे समजतच नाही ना तिला. आणि कसं जाणार रे? 20 वर्षापूर्वी जी खोटं बोलायची सवय होती ती अजूनही तशीच कायम आहे. आणि दुर्दैवानं उर्मीने नेमके हे दुर्गुण उचलले.
दादा, तू तुझे हे संस्कार तुझ्या मुलीला दे. माझ्या मुलीचं काय करायचं ते माझं मी बघेन. रजनी, बस बस, खूप बोललीस तू. यापुढे तुझ्या तोंडून एक शब्द नकोय मला. प्रत्येक वेळेला माझं तोंड का बंद केलं जातं? मनोहर, तिला बाबा, तुम्ही जरा शांत व्हाल का? आपण ह्या विषयावर नंतर बोलूयात ना. रागाच्या भरात बोलण्याने उगाच गोष्टी बिघडतात. बघितलंस मनोहर, याला म्हणतात समजूतदारपणा आणि परिस्थिती सावरून घेण्याची पद्धत. आणि हे सगळं उगाच येत नाही रे. त्यासाठी संस्कार कारणीभूत असतात. अभिमान आहे मला की माझी वीणा तिच्यावर केलेले संस्कार कधीही विसरत नाही. आणि काहीही झालं तरी संयम आणि खरेपणा सोडणार नाही याची खात्री आहे मला. यार प्रभास, why you are not receiving my phone? What's wrong with you? प्रभास, उचल. हे कॅश, स्वतःवरचा संयम सोडू अंकल यार प्लीज, तू मध्ये बोलू नकोस. आधीच प्रभास माझा कॉल रिसीव्ह करत नाहीये आणि मेसेज सुद्धा करत नाहीये. तो मला खूप इम्पॉर्टंट बोलायचं त्याच्याशी. काही प्रॉब्लेम झालाय का? अंकल, प्रॉब्लेम्स ना वाढत चाललेत. त्या वीणाला रिहर्सल हॉल मध्ये गायला प्रॉब्लेम्स आहेत, तर ती कॉन्सर्ट मध्ये काय गाणार आहे? ती मूर्ती का आणलीस तू? कॅश, कॅश तुला माहिती आहे ना वीणा आणि पांडुरंगाचं कनेक्शन कसं असतं ते? हा, हे बघ, ही पांडुरंगाची मूर्ती बघून आहे ना, ती अगदी ना, तिला ना घरच्यासारखं वाटेल आणि ती अगदी सहज गाऊ शकेल ना. मला खात्री आहे पांडुरंगाची मूर्ती बघून ती आज ना खूप कमाल गाणार बघ तू. हा, हाऊ पथेटिक अंकल. आता तू कॉन्सर्ट मध्ये विठ्ठलाच्या मूर्त्या उभ्या करणार आहेस का? व्हॉट नॉनसेन्स. पांडुरंगा, वेडी आहे ती, माफ कर तिला. काय झालं? कुणाचे सारखे फोन येत आहेत? एकदाच काय ते फोनवर बोल आणि क्लिअर कर सगळं. हॅलो प्रभास, अरे कुठेस तू? मी किती कॉल केले तुला. तू 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 निघालेस का इकडे यायला? हा, म्हणजे बरं ऐक ना प्रभास, अरे वीणा म्हणते की आज बाबांना सगळं खरं सांगून टाकायचं आणि त्यानंतरच ठरेल की ती रिहर्सल हॉलला येणार आहे का नाही. मला काय वाटतं, ती बाबांशी बोलण्याआधी ना तूच इथे ये आणि तिची समजूत का. अगं पण हे म्हणजे, हॅलो, काय नाही, तू सांगितलंस तेवढंच सांगितलंय, बाकी काय नाही. नो मोर कॉल्स. आज फोन वापरायचा नाही, कळलंय? ऑफिसमध्ये गेल्यानंतर फक्त ऑफिसच्या कामाकडे कॉन्सन्ट्रेट करायचंय. अगं पण तू दिवसभर मोबाईल वापरायचा नाही? पटत नाहीये तुला? तर तुलाही मला उलट उत्तर द्यायचंय का माझ्या शब्दाला तुझ्या लेखीही किंमत नाहीये? तू अगं असं नाही आहात. तू दादाला दिलेलं वचन पूर्ण करण्याचं स्वप्न बघितलंय मी, त्याची शिक्षा देतोयस तू. तू ऐकून घे ना माझं. तू अगं जेन्युअनली मोठा प्रॉब्लेम झालाय. अगं वीणा ना तिच्या बाबांना, तू माझं जाणं खूप इम्पॉर्टंट आहे. अगं तू बोल. तू ऐक ना, मला थोड्या वेळासाठी जाऊ दे. मी परत आलो की तू म्हणशील तितका वेळ, तू म्हणशील तितके दिवस मी ऑफिसमध्ये थांबायला तयार आहे. तू प्लीज. ठीक आहे, तुझी इच्छा नसेल तर मी नाही जात तिकडे, पण ऍटलिस्ट तू मला माझा फोन तरी दे ना. तू
माझा फोन करणं खूप महत्वाचं आहे. मला मला अर्जंट कॉल करायचा आहे. तू मला एक कॉल करून बोलू तर दे ना. हत्तू. प्रभास, आज आत्ता या क्षणी तुला ठरवायचंय तुला काय प्रिय आहे. तुझं म्युझिक की तुझी आत्तू, तुझं गाण्यावरचं वेड की तुझ्या आत्तूच्या शब्दाचा मान. तू ठरव. या क्षणी तुला ठरवायचंय तुला काय प्रिय आहे. तुझं म्युझिक की तुझी आत्तू. तुझी मास्टरी आहे म्युझिक मध्ये. पण तुला खरं सांगू का, तुझी फेवरेट आत्या, आत्याने इथे तुला ऑफिस मध्ये मुद्दाम डांबून ठेवलंय. तुला तुझ्या म्युझिक कॉन्सर्टला जाता येऊ नये म्हणून. असं कोणी करतं का? खरंच सांग, असं कोणी करतं का? पण ती करू शकते. हा, मुद्दाम करते ती तुझ्या बरोबर. असं मला काय वाटतं सांगू का, तू सरळ सरळ बंड कर आत्याच्या विरोधात. हे जे बंधन तिने तुझ्यावर घातलंय ना, जुगारून लाव आणि जा कुठल्या तरी रिसॉर्टवर. अरे रिसॉर्टवर कशाला, आपल्या गेस्ट हाऊसवर जा. तिथे तुला कोणीच डिस्टर्ब करणार नाही. हा, आत्या सुद्धा गेस्ट हाऊस. हा, तुला माहितीये मी स्वप्नातही बाबांना फसवण्याचा विचार नाही करू शकत. आणि मी जे काही केलंय ते चूक आहे हे लक्षात आलंय रे माझ्या. आणि बाबाच म्हणतात आपली चूक मान्य करणं ही प्रायश्चित्ताची पहिली पायरी आहे. पांडुरंगा, बाबांना ना सगळं खरं सांगण्याचं बळ दे. एवढंच मागते. वीणा, हा तुझा आतताईपणा आहे. बाबांना आता सगळं खरं सांगून काय होणार आहे याची कल्पना आहे ना ग तुला. प्लीज बाबांना सगळं नको सांगू ग. ऐक माझं. हॅलो. हॅलो. हा वीणा, मी प्रभास बोलतोय. हॅलो प्रभास, मी चिका बोलते. तू आणि आलीस कुठे? मी कधीपासून कॉल करते तुला, तू उचलत का नव्हतास? चिका, तुला सगळं सांगतो मी. हे बघ, मला आता काही कारणामुळे इथे ऑफिसमध्येच थांबावं लागतंय. हा, पण इथलं काम संपलं ना की मी लगेच संगमनेरला येतोय. पण प्लीज प्लीज चिका, तोपर्यंत सिच्युएशन हँडल कर. मी आलो ना की मी वीणाशी बोलतो. मी कन्व्हिन्स करेन तिला. बरं ठीक आहे, पण तू प्लीज लवकर ये. इथे परिस्थिती ना खूप टेन्शनवाली होत चालली. वीणा रे काहीच ऐकायला तयार नाहीये. तिने ठरवलंय आज बाबांना ना सगळं खरं सांगून टाकायचं. चिका, काही झालं तरी तू त्या दोघांचं बोलणं होऊ देऊ नकोस प्लीज. हो ठीक आहे, पण तू प्लीज लवकर ये. येतो. चल बाय. वीणा, वीणा, वीणा. वीणा, तुला बाबांना सगळं खरं सांगायचंय ना? ठीक आहे सांग. फक्त माझं एकदा म्हण. तुला हेच म्हणायचंय ना चिका? वीणा पुन्हा एकदा विचार. अजिबात नाही. हे बघ, मला एवढंच वाटतं की बाबा आता बाहेरून दमून येणार. आधीच ते उन्हातून येणार. त्यात कदाचित त्यांची चिडचिड सुद्धा झालेली असू शकते. हे सगळं तू त्यांना आत्ता सांगितलंस तर ते तुझ्यावर रागवूही शकतात ना.
तर माझं म्हणणं एवढंच आहे की त्यांना थोडा आराम करू दे. एक काम कर, ते जेव्हा संध्याकाळी मंदिरात आरतीला जातील ना तेव्हा सांग ना तू त्यांना सगळं, म्हणजे का तुझ्याकडे पण त्यांच्याशी बोलायला थोडा वेळ मिळेल. म्हणा एवढा वेळ थांबलीस, अजून थोडा धीर धर ना. नाही चिका, मला त्यांच्याशी आत्ताच बोलायला. मीना प्लीज. नाही नाही, मी अशी अपराधीपणाची भावना ठेवून त्यांच्या समोर आता नाही जाऊ शकत. हे बघ, तू नको सांगू म्हणत नाहीये, फक्त नाही चिका, खरंच नाही. मला ना आता त्यांच्याशी बोलायलाच हवं, आणि ते पण या क्षणी. त्याच्याशिवाय पर्यायच नाही. नाही मीना, ऐक अगं, मी बाहेर बसते, त्यांची वाट बघते, पण ते आल्या आल्या मी त्यांना सगळं खरं सांगणार आहे. संध्याकाळी सांग ना. मी नाही. तुझ्या वागण्या बोलण्यासारखे तुझे अश्रू सुद्धा खोटे आहेत वीणा, आणि या खोट्या अश्रूंनी माझा राग शांत होईल या भ्रमात राहू नकोस. बाबा बाबा, वीणाच्या ह्याच्यात काहीच चूक नाहीये. ती बँड मध्ये जायला नाहीच म्हणत होती. माझाच हट्ट होता की तिने बँड मध्ये गावं. ती मला म्हणत पण होती की नको, पण मीच तिला म्हटलं. तू सुद्धा, म्हणजे तू सुद्धा या सगळ्याला हातभार लावलायस? पांडुरंगा, अरे आज काय काय ऐकायला लागणार आहे मला. अगं, आपली मैत्रीण जर चुकीच्या मार्गाने जायला लागली तर तिला त्यापासून अडवायचं सोडून तू स्वतःच्या हाताने तिला धरून त्या मार्गावरून घेऊन गेलीस. तुझ्यामुळे जर माझी मुलगी ही अशी वागली असेल ना आज माझ्याशी, तर मग ही असली मैत्रीच नको. चिन्मयी कामेरकर, यापुढे वीणाला तू कधीही भेटायचं नाही, समजलं? हो बाबा, पण बस. खूप झालं आता. आणि तू आजपासून या घराचा उमराही ओलांडायचा नाहीस. ते बाहेरचं जग नको, आणि ती बाहेरची वाईट चालीरीतीची माणसंही नको. तू यापुढे कुठल्याही कामासाठी या घराबाहेर जायचं नाही, कुणालाही भेटायचं नाही. मोबाईल कुठे तुझा? बाबा मला माफ करा, माझी खरंच चूक झाली. मी पुन्हा असं नाही करणार, खरंच. आजवर या रघुनाथ अभ्यंकरनं कधीही कुणासमोर मान खाली घातली नव्हती. आज मी ती घातली तुझ्यामुळे. मला खात्री होती की तू माझा मान वाढवशील. वीणा, तू माझी फक्त मुलगी नाही आहेस, माझा अभिमान आहे. होतीस. आज माझ्या सगळ्या अभिमानाचा चिंदड्या झाले. मी हरलो, माझे सगळे संस्कार हरले. हे फक्त तुझ्यामुळे झालं वीणा, आणि ही चूक नाहीये. चिका, ऐक, माझं इथलं काम ऑलमोस्ट संपलेलं आहे. मी शार्प 6 वाजता निघेन आणि डिरेक्टली संगमनेरला पोहोचेन. प्लीज तोपर्यंत तू वीणाला सांभाळ. हा, करशील ना तू सगळं? मी शार्प 6 वाजता निघेन आणि डिरेक्टली संगमनेरला पोहोचेन. तोपर्यंत चिका प्लीज, तोपर्यंत सिच्युएशन हँडल कर. हा, मी आलो ना तिकडे की आपण काहीतरी सोल्युशन काढूया. मी बोलतो वीणाशी. चिका, तू ऐकतेस ना माझं? प्रभास, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं. चिका, तू माझं बोलणं आधी ऐक. हे बघ, मी मोठ्या मुश्किलीने इथून निघतोय. इथे काय झालंय ना तुला कल्पना नाहीये. खूप कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन मधून जातोय मी. सो प्लीज तू वीणाला सांभाळ. बघ, मी येईपर्यंत थोडं सांभाळ. मी येतोच. हा, तो प्रभास, ऐक ना जरा. हे बघ, सगळं संपलंय. जे व्हायचं होतं ना ते झालंय आता. वीणाने बाबांना सगळं खरं सांगून टाकलंय, आणि त्यांनी माझ्याशी बोलायचं नाही अशी ताकीद दिली तुला. ती खूप
आयुष्यात पहिल्यांदा खोटं बोलून आयुष्य उद्ध्वस्त झालंय तिचं. हॅलो हॅलो प्रभास, तू ऐकतोस ना मी काय सांगतेय ते? चिका, मला तिच्याशी बोलायचंय, तू प्लीज प्लीज काही करून तिला बाहेर आण. प्रभास, ते शक्य नाहीये. हे बघ, मी काय दुसरं कोण. बाबा प्लीज प्लीज दार उघडा ना. बाबा असं नका नाव करू. बाबा बाबा हवं तर मी नाही बोलणार तुमच्याशी, पण मी फक्त तुमच्या पायाला तेल लावेन आणि निघून जाईन. बाबा बाबा उघडा ना दार. बाबा बाबा दार उघडा ना. बाबा 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 उघडा ना दार. मी नाही ना बोलणार तुमच्याशी. बाबा उघडा ना दार. हो बरोबर आहे. हो तुम्ही माझ्यावर कसा विश्वास ठेवणार? ती वीणा तुमची लाडकी आहे ना. हो जरा डोळ्यावरचे झापडं काढून नीट बघा काय चाललंय ते, म्हणजे कळेल तुम्हाला. हो तिचं खोटं बोलणं संपतच नाहीये. तुमची ती लाडकी भाची बसली तोंड फुगून तिच्या खोलीत काहीही न खाण्यापिण्याची नाटकं करतीये. म्हणजे काय, लोकांना तिची दया येईल आणि मग सगळ्यांची सहानुभूती मिळेल. रजनी, आता हे गेले तिला मस्ता मारायला. ऐक, प्रभासची ना याच्यात काही चूक नाहीये. तो खूप चांगला, अजिबात वाईट नाहीये. गप्प बस गा तू. बोलू नकोस ना तू अशी. तो खरंच खूप चांगला आहे. मी ना त्याच्याशिवाय राहूच शकत नाही मम्मी. हो बस, काय चाललंय तुझं? हे बघ, या घरात थोडे दिवस आता त्याचं नावही घ्यायचं नाही, कळलं का? मी सांगते म्हणून. आणि आता इथून पुढे मी जे सांगते तेच करायचं. मी बता ना यार, क्या हुआ? प्रभास, असं काय सिच्युएशन आहे तिथे? बोल ना यार, क्या हुआ? ए प्रभास, वीणाचे बाबा तुझ्यावरही भडकले का रे? हे बघ, आता सस्पेन्स नको वाढवू. काय झालं ते सांग पटकन. काहीच, मी इतकंच सांगायला आलोय की वीणा यापुढे आपल्या बँडमध्ये कधीही गाणार नाहीये. प्रभास 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 प्रभास, व्हॉट्स रॉंग विथ यू? प्रभास, मी तुला इतका हेल्पलेस कधीच बघितलं नाहीये. इनफॅक्ट कुठलीही सिच्युएशन असली तरी तू टॅकल करू शकतोस याची गॅरंटी आहे मला. मग ही गोष्ट एवढी मनाला का लावून घेतोयस तू? अरे गेली ती वीणा यार, आणि आपलं कॉन्सर्ट होणार आहे. एवढं काय आहे त्यात? प्रभास यार, समजाव कोणीतरी याला. ही इज बिहेविंग लाईक अ लूजर. कॅश प्लीज. यू नो हिम. एक तर तो त्याच्या शब्दावर ठाम असतो आणि दुसरं म्हणजे तो कोणालाही त्याचा शब्द मोडू देत नाही. यू नो हिम. यार, नाही, मी त्याला असं नाही बघू शकत. ये ऐसे नहीं चलेगा, कुछ तो करना पड़ेगा. अजय अजय, अंकल थांब थांब, राहू दे त्याला, एकट्याला राहू दे. त्याला ना आता एकांताची गरज आहे. त्याच्या मनातलं युद्ध आहे ना, ते त्याला एकट्यालाच लढावं लागेल. पण मग काय, म्हणजे मग हे आपला कॉन्सर्ट, आपला बँड, आपलं म्युझिक वगैरे हे सोडून द्यायचं? हा, असंच?
अरे अजय अजय, माझ्या म्हणण्याचा तो अर्थ नाहीये हे तुलाही माहितीये. आत्ता त्याला एकट्याला राहू दे. आपल्या सगळ्यांसाठी प्रभासने किती केलं हे आपल्याला माहितीये. आता आपण सगळ्यांनी त्याच्यासाठी काहीतरी करायला हवं. ही झालेली चूक आपल्या सगळ्यांची होती आणि त्याचा त्रास प्रभासला होतो. आपल्याला ना आपली चूक सुधारा